काल परवा जर बघितलं असेल माहिती तुम्हाला, तर आपल्या इथलच्या विरोधकांनी जो आपल्या इथलचा स्थानिकचा आमदार आहे त्यानं सकाळी 6 वाजता या तुमच्या भावाच्या घरी 100 पोलीसवाले पाठवले. 100 पोलीसवाले. किती पोलीसवाले पाठवले? 100. माझे घरामध्ये लेकरं झोपलेले, बायको झोपलेली, आई झोपलेली, आणि त्या पोलीसवाल्यानं खट 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 दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे पोलीसवाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळे घरामध्ये घुसले. मी त्यांना म्हणलो, अरे बाबा काय चलले काय? हमारे पास कोर्ट का वारंट है बोले, तुम्हारे घर की चेकिंग करने की है. आता तुम्ही सांगा, एका आमदाराच्या घराची जर माय हे चेकिंग करत असतील कोणाच्या सांगण्यावरून, तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे याचं मला उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. कशामुळं? तर या ठिकाणी या हिंगोली शहरामध्ये हे जे शिवसेनेची फळी मी उभी केली, त्याचं म्हणणं आहे की तुम्ही ही उभी करायची नाही, आम्हालाच उभं राहू द्या आणि आम्हालाच निवडून द्या. अरे लोकांनी तुम्हालाही निवडून दिलं असतं, तुम्ही जर चांगलं काम केलं असतं, तुम्ही जर कुठे एखाद्या अड्ड्यावर जर सापडले नसते, तर या मायबाप जनतेने तुम्हाला सुद्धा तळहातावरच्या फोडासारखं वागवलं असतं. ध्यानात ठेवा. हे संतोष बांगर चुकीचं कधीच करत नाही. मी जे बोलतो ते अंतःकरणातून बोलतो. या संतोष बांगरनं गरिबी बघितलेली आहे की गरिबी काय असती. आणि काल माझ्या घरामध्ये तुम्हाला घुसल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, कपडे, माझं फ्रीज जिथं तुम्हाला सांगतो की आपण वस्तू सडू नये, चांगल्या राहा, भाजीपाला, दूध त्या ठिकाणी आपण ठेवतो, ते फ्रीज सुद्धा उघडलं आणि त्या फ्रीज मधलं सगळं सामान तुम्हाला सांगतो की बाहेर काढलं. हे जर अत्याचार तुमच्या भावावर होत असेल तर मला वाटतंय ही मायबाप जनता त्याचा वचपा घेतल्याशिवाय राहणार नाही. ध्यानात ठेवा. आणि ऐका, 27 तारखेला आपल्याला सगळ्या जणांना आपलं वंजारवाड्याच्या बाजूला जो मंगळवार आहे त्या मंगळवाराच्या एरियामध्ये दुपारी 2 वाजता माझ्या सर्व माता बहिणीने त्या ठिकाणी आपल्याला जमायचंय. माझ्या सर्व लाडक्या बहिणीनं कुठं? मंगळवाराच्या ठिकाणी. सगळ्या जणांनी जसं जसं आपल्याला येता येईल तसं तसं तुम्हाला सांगतो की शॉर्टकट मध्ये या. 27 तारखेला दुपारी 2 वाजता आजच या ठिकाणी तुमचा भाऊ आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की तुमच्या भावानं तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलंय, तुम्हाला त्या ठिकाणी मी निराश करणार नाही. याच्याही पेक्षा तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आपण सगळेजण भेटूया. आणि जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगेन की या भावाचा शब्द हा माझ्या बहिणीसाठी अंतिम राहू द्या. हे तिन्ही उमेदवार धनुष्यबाणावरती आहेत, या तिन्ही उमेदवाराला धनुष्यबाणावरती निवडून द्या, एवढंच या ठिकाणी मी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय. अरे त्याला दुनियाची ताकद पाडू शकत नाही. ताकद इथून बोलतो, इथून षडयंत्र रचायले. आज आमच्या भावाच्या मुलाला आणि आमच्या भाच्याला तुम्हाला सांगतो की गाडी पाठवली त्यांना उचलण्यासाठी. त्यांचं नाव त्या गुन्ह्यामध्ये नाही, काहीच नाही, पण त्यांना त्रास कसा द्यायचा, संतोष बांगर कसा खचला पाहिजे या हेतूने तुम्हाला सांगतो की हे लोक षडयंत्र रचायले. ध्यानात ठेवा. पण माझ्या या इथलच्या बसलेल्या माझ्या तमाम माता बहिणीला या तुमच्या भावाची हात जोडून या ठिकाणी मी विनंती करतो की या संतोष बांगरची मान तुम्ही खाली झुकू देऊ नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.